तो चलिए चलेंगे आज के समय। देखिए बात करेंगे, दोपहर का समय हो चुका है और महेश जी पाटिल यहाँ पर, सुभाष जी पाटिल सर देखिए कुछ चर्चा करते हुए नितिन जी काड़न सर के साथ में। देखिए मैंने टूर्नामेंट की बात की यहाँ पर, मोहतरम दादा दलबी साहब देखिए बहुत बढ़िया मेहनत, देखिए किरण दादा दलबी देखिए उनके भी यहाँ पर तारीफ करना चाहूंगे। यहाँ पर रुपेश जी नायक लीजिए, रोशन जी नायक लीजिए, वैष्णव जी दलबी साहब लीजिए, हमारे दोस्त वैभव जी ढोने लीजिए। निश्चित रूप से पूरी बात करेंगे। एक विराई क्रिकेट संघ दातुली देखिए यहाँ पर आमदार चषक में बहुत बढ़िया अंजाम चलेंगे। गेम ऑन, टॉस जीतने के बाद पहले गेंदबाजी और गेंदबाज के लिए तैयार। और पहला गेंद देखिए शॉर्ट स्क्वायर लेग को फीट किया और देखते देखते गेंद डीप स्क्वायर लेग सीमा रेखा के करीब जाता हुआ और बाला मानेश्वर और निरंजन सावंत सर के देखिए इशारा आता हुआ 4 रन। क्या बात है यहाँ पर देखिए 1-14 राजू दादा देखिए सॉन्ग दिल की धड़कन को तेज कर देता है। प्रथमेश पाटिल देखिए बात करेंगे, विक्रांत केनी प्रतिष्ठान मिशु बालू देखिए आज टेनिस क्रिकेट जगत में हर कोई मिस करते हुए। नईम सिंह देखिए बात करेंगे, वहां जैसे खास करके बालू के एक बहुत बड़े फैन और शुभकामना देते हुए यहाँ पर संदर्भ टीम को। और बढ़िया देखिए लाइन ऑफ स्टंप का लाइन पकड़े हैं, वाइड का हिजाब भलाई यहाँ पर एक्स्ट्रा रन देकर जाएगा, लेकिन बहुत कुछ बताकर जाएगा। बल्लेबाजी के लिए देखिए बात करेंगे यहाँ से निमिल मोहिते देखिए और उनके साथ रजनीकांत गायकवाड़ देखिए बात करेंगे यहाँ से। प्रवीण वशिष्ठ साहब देखिए यहाँ पर तशरीफ रखें, थे दिल से उनका भी स्वागत है। बहुत बढ़िया प्रीमियर लीग 2 साल पहले आए थे। वाइट का इजाफा देखिए यहाँ पर बाउंस देखिए, अतिरिक्त बाउंस का यहाँ पर वाइट दिया गया। प्रथमेश जी कहते हैं ना, सिगरेट पियो तो कैंसर, शराब पियो तो डांसर, और गेंद सर के ऊपर जाए तो अतिरिक्त बाउंसर। इसलिए तो सुभाष पाटिल सर देखिए बात करेंगे यहाँ पर मैच का मजा ले रहे हैं। संदर्भ टीम खेल रहा है मैदान पर और वाइट का इजाफा जब तक संदर्भ टीम मैदान के ऊपर रहेगी और सुभाष पाटिल सर मैदान से बाहर रहेंगे। बहुत बढ़िया देखिए, अगर यहां पर आओ तो निश्चित रूप से पेड़ के नीचे देखिए बैठकर मजा लेने का एक सुनहरा मौका रहता है। ओहो सीधे बल्ले से देखिए सुरक्षित जगह पर फील्डर तेज भाग कर आए, लेकिन दर्शक बन गए। यहाँ की आउटफील्ड देखिए कहीं कहीं यहाँ पर बहुत बड़ी खड्डा है और जहां से उठना थोड़ा मुश्किल बनता हुआ 4 रन आता हुआ। बहुत बढ़िया, एक शुरुआत अच्छा हो चुका है, दमदार। यहाँ से जीतने वाली टीम के मोडोली टीम के साथ मुकाबला रहेगा, लेकिन सेकेंड राउंड का वो दूसरा मैच रहेगा। लेकिन इसके बाद जो मुकाबला खेला जाएगा खिड़काली उम्बाड़े के बीच में, तो चलिए यहां से बात करेंगे पहला राउंड का। देखिए बात करेंगे आखिरी मुकाबला है यहाँ से, बहुत बढ़िया काम बनता हुआ यहाँ से। देखिए कहते हैं ना, काम इतना शान से करो कि सफलता भी शोर मचा दे, और बहुत बढ़िया शान से देखिए यहाँ पर काम लेते हुए। और कुल स्कोर देखिए अभी बात करेंगे तो यहाँ से 11 रन बना, और जहां पर देखिए पहला ओवर का खेल अभी भी देखिए 3 गेंद शेष है। यहाँ से ओवर थोड़ा सा लंबा होता हुआ 2 वाइड गेंद का इस्तेमाल हुआ था। तो चलिए 12 रन तो चलिए गेंदबाज फिर से एक बार तैयार, और ये चलिए क्रॉस द लाइन खेला, फील्डर हैं गेंद के नीचे, लेकिन जब तक गेंद वापस आता तब तक देखिए बड़ी आसानी के साथ
एक रन आता हुआ, एक एक रनों से देखिए टोटल को आगे बढ़ा रहे हैं। ये भी अच्छा सोच है। कहते ना हाईवे में ट्रैफिक है तो भाई गली के रास्ते से निकल जाइए। हर गेंद के ऊपर देखिए चौके छक्के लगाना इतना आसान नहीं रहता है। कहते ना क्रिकेट कभी आसान नहीं होता है और बिना संघर्ष कोई महान नहीं होता है। संघर्ष करना पड़ेगा। यहाँ पर बढ़िया गेंदबाजी अभी तक गेंदबाज है अतुल पाटिल और ये चलिए मिड ऑन को वेट किया, डीप लॉन्गन खुला है और बड़ी आसानी के साथ यहाँ से चौका आता हुआ। बदलाव किया जा रहा है। एक ताबड़तोड़ बल्लेबाजी देखने को मिलता हुआ। कुल स्कोर की बात करेंगे, स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 17 रन। देखते हैं, अक्सर कहा जाता है 17 का खतरा, लेकिन किसके लिए बनेगा ये खतरा? क्या गेंदबाज के लिए, क्या बल्लेबाज के लिए? और ये चलिए खतरा टाला यहाँ पर। लेग भी पर अपील निरंजन सावंत सर देखिए बता रहे हैं यहाँ पर लेग बाई से ऑफ स्टंप को छोड़ता हुआ गेंद निकला था। कितना बढ़िया देखिए अंपायरिंग करते हुए निरंजन सावंत सर का। तो इसलिए मैं हमेशा कहता हूँ छोटा हाइट बड़ा फाइट। बहुत बढ़िया। मैके सर के साथ में इनकी जोड़ी बड़ा कमाल का रहता है। तो चलिए बालू पाटिल सर बात करेंगे। टूर्नामेंट के पहले दिन जुड़े थे निश्चित रूप से। और दशरथ पाटिल सर ने क्या नाम दिए थे? अमित शाह मोदी नाम। और बिल्कुल नितिन कालन सर ने बहुत बढ़िया मेहनत की। आज देखिए शुभकामना है उन्हें टाइगर नाइट मैच के लिए पूरे 6 दिन 6 रात। हाँ टोटल की बात करेंगे, टोटल देखिए 18 रन। प्रथमेश पाटिल देखिए गेंदबाजी के लिए तैयार। जुल्फों में तो आग लगा चुके हैं। और विक्रांत केनी प्रतिष्ठान है। नितिन कालन सर बहुत अच्छा लग रहा है। क्या दोस्ताना निभाते हुए, कहते ना इससे कहते हैं जिंदगी के साथ भी जिंदगी के बाद भी। और उन्होंने एक दोस्ती में बता दिया है कि दोस्ती कैसे होनी चाहिए। उस नाम से टीम को लेकर आजदी गांव के अमित भूरी साहब देखिए उनकी तरफ से प्रथमेश के हैट्रिक के लिए 1000। लेकिन यहाँ पर देखिए मानपड़ा टीम शान से कर रहे हैं स्वागत है। फिर से एक बार दूसरी गेंद के पर आता हुआ चौका। बदलते रहते हैं हमेशा, हेयर स्टाइल का बदलता रहता है। लेकिन यहाँ पर देखिए टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर 22 रन। बहुत बढ़िया देखिए यहाँ पर साझेदारी बनते जा रहे हैं। लेकिन देखते हैं ये साझेदारी कितना खतरनाक और साबित होता है। हाँ, इस बार देखिए ऊंचाई तो ले ली है, लंबाई की है। कैमी फील्डर है, गेंद के नीचे एक बढ़िया कैच यहाँ से लिए। अतुल की बात करेंगे यहाँ पर। और प्रथमेश पाटिल को मिलता हुआ यहाँ पर पहला विकेट। अगर हैट्रिक लेते हैं तो आज देखिए बात करेंगे अमित दादा भूर उनकी तरफ से 1000। समाज सेवा का। क्या बात है।
नितिन काळनसर देखिए ये छक्के किसी तरह के लिए पूरा तरह से लपेट लिए गेंद को। ओहो, ये चलिए फिर से रिवर्स खेलने चले और यहां से भी देखिए शायद लगभग बाउंड्री लाइन के करीब जाता हुआ। और बल्लेबाजी की बात करेंगे तो यहाँ पर रजनीकांत ने बता दिया भाई हमें बंदूक भी चलाना आता है और गिटार भी बजाना आता है। तो चलिए यहाँ लिख दे, मेरे को एक कॉल आ रहा है। हाँ, हेलो। हाँ, बोला ना दादा। कौन? हाँ, बोला ना। शुभकामना दो काय? तुमचा टीम है ना? तो चलिए बात करेंगे महानपड़ा। देखिए नरेश मात्रे साहब देखिए यहाँ पर टीम देखिए उनका खेल रहा है, निश्चित रूप से शुभकामना उनकी तरफ से, बहुत बहुत स्वागत। निश्चित रूप से देखिए जब कोई टीम खेलता है ना मैदान पर, देखिए पूरे गांव के साथ रहते हैं और कई सारे मैदान पर तो कोई टीवी में देख रहे हैं, कोई यूट्यूब के माध्यम से देख रहे हैं। और इसी भी देखिए बात करेंगे कुछ प्राइज आता हुआ यहाँ से मानपड़ा टीम के लिए, खास करके हर्षद के लिए, खास करके यहाँ पर 3 गेंद के ऊपर 3 छक्के दागने के ऊपर 1000 रुपया देखिए हर्षद को। और मित्र परिवहन इनकी तरफ से देखिए बात करेंगे। क्या बात है, ये होती है दोस्ताना। प्रतीक संते और उनके मित्र परिवार देखिए उसमें। और दूसरा कौन है नाव का? हर्षद के लिए खास करके देखिए यहाँ पर मौका 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 कहते ना, किस्मत सबको मौका देता है पर मेहनत सबको चौंका देता है। लेकिन देखते हैं यहाँ पर कितना मेहनत डाल पाएंगे। यहाँ पर बहुत बढ़िया स्टार्ट मिल चुका है यहाँ पर, लेकिन बात करेंगे यहाँ पर निर्मल का विकेट गिरने के बाद नए बल्लेबाज देखिए यहाँ से हर्षद थानके देखिए यहाँ पर बल्लेबाज की बात करेंगे। और गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज हर्षल देखिए, एक हर्षद है बल्लेबाज, एक हर्षद है गेंदबाज। लेकिन स्ट्राइक पर तैयार रजनीकांत। अरे ये चलिए भाई यहाँ पर शॉर्ट लेग को बीट किया और लॉन्ग लेग बाउंड्री लाइन के बाहर जाता हुआ। और 4 रनों की हो रही है बरसात, रिमझिम बारिश के जैसे। गावाचा समाज सेवा का मित्र परिवार देखिए यहाँ पर उनके तरफ से यहाँ से 1000 हर्षद के लिए खास करके। अरे ये चलिए इस बार भी गेंद को खेला है, फील्डर से दूर है और एक टप्पा दूसरा टप्पा और उसके बाद आखिरकार स्क्वायर लेग बाउंड्री लाइन को चिरता हुआ 4 रन। मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक, मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक। धन्यवाद, क्या बात है। मोतीराम दादा दलवी देखिए, अगर यहाँ पर रजनीकांत को रोकना है तो मैं तो कहूंगा फिर वही मोतीराम दलवी साहब की जो स्विंग है, गेंद रहती है ना केले के जैसे, उनका गेंद मुड़ता है हमेशा अंदर बाहर, तो उसी तरह से गेंदबाजी करना होगा। लाडले आयोजक देखिए हमारी इस टूर्नामेंट में, और बहुत बढ़िया काम देखिए। इसलिए तो कहता हूं कि प्यास ऐसे जगाओ कभी ना बुझे, दिल ऐसे लगाओ कि कभी ना टूटे, और काम ऐसा करो कि सर कभी ना झुके। मोतीराम दादा दलवी देखिए आज टेनिस क्रिकेट से आज देखिए समाज में देखिए क्या बेहतर काम देते हुए यहाँ पर आमदार चषक ट्रॉफी में देखिए उनके साथ किरण दादा दलवी लीजिए, पूरी जिक्र करेंगे हम। और ये चलिए और एक बढ़िया गेंद यहाँ पर वाइट का इजाफा, एक्स्ट्रा में रन आता हुआ यहाँ पर, और एक एक एक्स्ट्रा रनों से देखिए टोटल आगे बढ़ता हुआ और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 42 रन। गेंदबाज फिर से एक बार तैयार। और ये चलिए रिवर्स खेले भाई और कामयाब होते हुए, इसे कहते हैं जमाना डालडा घी का है, असली नहीं तो नकली भी खूब चलता है। और एक आता हुआ चौका।
क्या बात है यहाँ पर, ये तो रजनीकांत मैं कहूंगा सुपर डुपर हो गए भाई इस मैच में। और टोटल की बात करेंगे, टोटल देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर 46 रन है। क्या बहुत बढ़िया देखिए यहाँ पर साझेदारी बनते जा रहे हैं। हर्षद ठाणगे की बात करेंगे, अभी तक इन्होंने कोई गेंद नहीं खेले हैं, लेकिन रजनीकांत देखे यहाँ पर लगातार कहते हैं ना, गिरते हुए पत्ते ने बताया है अगर बोझ बन गए तो फिर अपने भी तुम्हें गिरा देंगे। ओ बहुत बढ़िया, और एक आउट ड्राइव, वाह रे वाह, गेंद के पीछे फील्डर भाग रहे हैं। जिस तरह की शोले पिक्चर में हेमा मालिनी ने अपने टांगे को भगाया था, भाग धन्नो बसंती का इज्जत का सवाल है, तो उसी तरह से यहाँ पर संदीप टीम अपनी इज्जत का सवाल है। क्योंकि रन काफी खर्च हो चुका है और रन बचाने की यहाँ पर कोशिश कर रहे हैं। जानते हैं आने वाला बल्लेबाज है, लेकिन जितना स्कोर कम पर स्थगित रहेंगे तो इतना बेहतर हो सकता है। और ये चलिए, वाह रे वाह, और एक रिवर्स चौका। मुझे तो लग रहा है गेंदबाज से खेल नहीं रहे हैं, खिलवाड़ कर रहे हैं। महाराष्ट्राचा हाय मौला शिवरायांना करी वंदन, महाराष्ट्राचा हाय मौला शिवरायांना करी वंदन। तो चलिए गेंदबाज तैयार। ओहो, इस बार देखिए संपर्क बहुत बढ़िया, वाह रे वाह, AK-47 जनतेची आहे त्यांना तिरपन रन अर्धशतक की 58 रन तक के पहुंच चुके हैं। बहुत खुश रहेंगे यहाँ से। और आने वाला देखिए 12 गेंद बचा है, देखते हैं कितना रन जोड़ेंगे, लेकिन तब तक के लिए चलते हैं डीजे मास्टर के बाद। जैसे इनिंग की समाप्ति होगी यहाँ पर उम्बाड़े टीम के कप्तान, और 4 ओवर का मैच रहेगा। खिड़काली टीम के कप्तान आपको यहाँ पर तैयार रहना होगा, तो उससे पहले चलते हैं यहाँ पर डीजे मास्टर के पास। उपस्थित हैं, लेकिन 4 ओवर का मैच रहेगा, सेकेंड राउंड। तो चलिए यहाँ से देखिए जब तक गेंद वापस आएगा। आज देखिए शशांक की गेंदबाजी देखने को मिला, भला ही यहाँ पर बात करेंगे। यहाँ पर भोपट टीम ने मैच हारा, लेकिन तो चलिए बात करेंगे यहाँ पर संदर्भ गांव के भास्कर पाटिल साहब। आइए मंच पर तशरीफ रखें। तो बहुत बढ़िया देखिए यहाँ पर हर मेहमानों का, नितिन कालन सर पिछले साल भी आप हम अंतिम दिन जुड़े थे इस टूर्नामेंट में, क्या मेहमानों का भीड़ था निश्चित रूप से। और इस साल भी देखिए 2-3 से हमने मेहमान देख रहे हैं, और आने वाला कल का दिन देखिए मेहमानों का भीड़ रहेगा। और इसलिए तो मैंने जिक्र किया था पिछले साल कि एक कंटेनर सम्मान चिन्ह मंगाना पड़ेगा निश्चित रूप से।
प्रथमेश देखिए अपनी टीम के लिए देखिए लेकर आते हुए यहाँ पर सेकेंड ओवर, लेकिन खुद के लिए देखिए यहाँ पर दूसरा ओवर। इस बार गेंद को खेले हैं, हवा में गेंद कुछ समय है, फील्डर यहाँ पर पहुंचे लेकिन कैच छूटा यहाँ पर। मैच तो अभी तक ये नहीं कहेंगे कहां तक छूटा कहां तक रहा, लेकिन इस तरह की फील्डिंग रहा तो फिर दिक्कत बनेगा। चौथा ओवर चलता हुआ यहाँ पर कहते हैं ना, बिल्ली कभी ग्लोव्स पहनकर चुहा नहीं पकड़ती है, मेहनत से चुहा पकड़ती है। मेहनत करना होगा। रजनीकांत की बात करेंगे, यहाँ पर टोटल की बात करेंगे, 38 रन पर बल्लेबाजी कर रहे हैं। जीटीसी ग्लोबल टेनिस क्रिकेट लाइव देखिए यहाँ पर सूरज दादा देखिए यहाँ पर श्याम मात्रे और उनके साथ बात करेंगे। आतिश निश्चित रूप से यहाँ पर हैं, बहुत बढ़िया। यहाँ पर सुनील कैमरामैन और श्याम मात्रे देख रहे हैं वहां से। उन्हें कम से कम रिव्यू के लिए खास करके उन्हें रखा गया है। बिपिन है निश्चित रूप से, दुबई रिटर्न, क्या बात है, उधर ही रह जाने का ना, क्योंकि दुबई से बेहतर जगह देखिए, खूबसूरत जगह वहां पर देखिए, बड़े बड़े स्टार लीजिए, हर कोई वहां पर रहना रहन सहन पसंद करते हैं। तो चलिए प्रथमेश देखिए अभी तक शायद बात करेंगे, थोड़ी सी नाखुश हैं अपने आप से भी और अपने टीम से भी, थोड़ी सी शायद टॉस जीतने के बाद वो बेनिफिट फायदा उन्हें मिला नहीं है। लेकिन रजनीकांत का मैं तारीफ करना चाहूंगा, क्या बढ़िया यहाँ पर बल्लेबाजी उन्होंने दिखाते हुए यहाँ पर, और टीम का स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ से 63 देखिए यहाँ पर 63 रन। और रजनीकांत की बात करेंगे ना यहाँ पर 39 रन। देखिए बात करेंगे ना, इस टूर्नामेंट में खासियत यही है, अगर आप मैच जीतते गए, अगर क्वालिफाई कर लिए टॉप 4 में, अगर आप उस रन रेट के रेस में आ गए तो फिर देखिए पम मैन ऑफ द सीरीज देखिए यहाँ पर हीरो HP 100 देखिए यहाँ पर काशीनाथ दादा पाटिल देखिए, माजी उप सरपंच काटे देखिए, जिनके माध्यम से पुरस्कृत किया गया है। कोल्ड ड्रिंक देखिए यहां से, तो चलिए कहते ना, स्प्राइट बुझाए प्यास, बाकी सब बकवास। और ये चलिए भाई, यहाँ पर कैच का मौका था और कहते ना, शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो पप्पी नहीं सीधा झप्पी मिलेगा। और ये क्या हो रहा है, प्रथमेश पाटिल तो नाखुश रहेंगे यहाँ पर, सुभाष जी भी देखिए नाखुश हैं, जानते हैं, और वो तो यही कहेंगे भाई अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, यार नहीं लूट लिया घर यार का, क्योंकि खुद के खिलाड़ी गलती कर रहे हैं। सवाल किसे पूछे, निश्चित रूप से चींगो चींगो। प्रथमेश देखिए यहाँ पर एक संजू बाबा के अंदाज इनका हमेशा रहता है, आउट ऑफ कंट्री घूमना बहुत पसंद करते हैं हमेशा, फैमिली के साथ, दोस्तों के साथ। ओहो इस बार देखिए चल पड़े थे बड़े हिट खेलते हुए, लेकिन लंबी समय के बाद एक विकेट गिरता हुआ यहाँ पर हर्षद देखिए, जिनके पर यहाँ पर कहीं बख्शिश था, उनके मित्र परिवार, लेकिन वो बख्शिश वापस जाता हुआ। लेकिन रजनीकांत अभी तक मैदान के ऊपर जिंदा है, और ये जब तक बल्लेबाज जिंदा है तब तक मैं कहूंगा थोड़ा सा अभी भी दबाव रहेगा। स्कोर की बात करेंगे 65 रन। बढ़िया बल्लेबाजी करते हुए बल्ले बल्ले, और कुल स्कोर की बात करेंगे देखिए जाकर पहुंच गए 65 रन। लेकिन अंतिम 6 गेंद बचा है, आखिरी 6 गेंद में कितना रन और जोड़ पाएंगे।
कहते ना, रख भरोसा खुद ही पर क्यों ढूंढते हो फरिश्ते, परिंदों के पास कहां होते हैं नक्शे फिर भी ढूंढ लेते अपने रास्ते। नए बल्लेबाज देखिए रोशन ठाणगे उतरे हैं, लेकिन रजनीकांत गायकवाड़ देखिए अभी तक बल्लेबाजी करते हुए 39 पर रजनीकांत बल्लेबाजी करते हुए। और गेंदबाजी की बात करेंगे, गेंदबाज हेमंत पाटिल देखिए इंतजार हो रहा था इनके आने के मैदान पर। एक रन आसानी के साथ, क्या रजनीकांत यहां पर स्ट्राइक रख सकते थे? नहीं, शायद उन्होंने यही सोचा कि एक रनों को भी कम नहीं सोचा जाना चाहिए। एक एक गलती से टीम हारता है, एक एक रनों से टीम हारता है, और एक रनों की अहमियत को समझे यहाँ पर। और रोशन ठाणगे की बात करेंगे, चौथे नंबर के लिए बल्लेबाजी आए हैं, यानी इनके अंदर क्षमता है बहुत बल्लेबाजी की, आज किसी भी कम नहीं मानना चाहिए। और ये चलिए भाई, गलती किया यहाँ पर और गेंद को तो रोका, लेकिन दोनों बल्लेबाज को 2 रन से नहीं रोक सके। फुल लेन का गेंद था और बिमर के लिए देखिए रिवो लिया गया है, अंपायर कॉल। तो चलिए यहां पर प्रवीण दादा मात्रे देखिए दातोली, उन्हें देखना पड़ रहा है क्योंकि सुभाष दादा बात करेंगे ना। बिल्कुल यहां से बात करेंगे सुभाष पाटिल सर। देखिए संदर्भ टीम खेल रहा है, खास करके जानते हैं हर अंपायर देखिए काम करते हैं। नो बॉल देखिए विमर की मौका मिलेगा यहाँ पर, सोने पे सुहागा। ओहो, कहते हैं ना ऊपर वाला देता है तो छप्पर फाड़ के भी देता है। 1+2 यानी 3 रन आता हुआ, 9 के साथ 2 रन और फ्री हिट। और फ्री हिट का फायदा नहीं ले पाए, वाइड का इजाफा रहेगा, फ्री हिट यहां से कंटिन्यू। सही रास्ते से आपको गुजरना होगा। खिड़काली टीम देखिए यहां से, और ये चलिए इस बार गेंद तो ऊंचाई ले ली है और देखते हैं लंबाई कितना दूर। मानपड़ा टीम गेंद को पहुंचाना चाहते हैं मानपड़ा स्टॉप तक। रजनीकांत देखिए यही बात कर रहा था, अगर स्ट्राइक पर वो ज्यादा से ज्यादा रहते तो बेहतर हो सकता था, क्योंकि इतना समय आप सेट होकर अगर नॉन स्ट्राइक पर फिर तमाशा देखो तो मेरे हिसाब से बेहतर नहीं। क्योंकि कहते ना नए परिंदों को उड़ने में समय लगता है। नए बल्लेबाज देखिए नीलेश वजय देखिए मैदान के ऊपर उतरे हैं, लेकिन वो इस ओवर की गेंद की बात करेंगे, गेंद देखिए यहाँ से शेष है। अभी भी देखिए बात करेंगे यहाँ पर 2 गेंद शेष है, लेकिन अंतिम 2 गेंद के पर अरे ये चले गेंद कहां कर रहे हैं यहाँ पर। 1 रन देखिए यहाँ पर, कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया 78। बहुत बढ़िया देखिए हाईएस्ट टोटल की तरफ आज के दिन के ऊपर पहुंचता हुआ। और उभर के देखिए आखिरी गेंद रहेगा यहाँ पर, और रजनीकांत देखिए अभी तक बल्लेबाजी कर रहे हैं। आखिरी गेंद देखिए यहां से 2 बॉल। अशोक दादा
चलिए 2 गेंद बचा है आज। होता है कोई बात नहीं। आज अशोक दादा देखिए बढ़िया स्कोरिंग है हमारे, लेकिन कभी कभी हो जाता है चूक। और स्लोक स्वीप देखे यहाँ पर, वाह रे वाह, रजनीकांत के बल्ले से निकलता हुआ और एक झलक 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 दिखला जा 6 रन। धन्यवाद डीजे। क्या यहाँ पर अर्धशतक देखने को मिलेगा? 5 रन दूर है रजनीकांत की बात करेंगे बल्लेबाजी। एक बार जोरदार ताली बजना चाहिए। क्या कमाल की बल्लेबाजी। कहते हैं ना, कीमत पानी का नहीं, कीमत प्यास का होता है, कीमत चौके छक्के का नहीं, कीमत एक अच्छा इनिंग का होता है। पूरी तरह से उम्दा इनिंग खेलते हुए क्या पहला अर्धशतक टूर्नामेंट का देखिए, पहला अर्धशतक शायद चूके, लेकिन ये अर्धशतक से इनिंग कम नहीं रहा भाई। 46 रनों का इनिंग। वाह रे वाह, क्या कमाल की बल्लेबाजी। बल्ले से देखिए चुम्बन दिए। यहाँ पर जानते हैं नाम रोशन करना है तो फिर बल्ला और गेंद यही लेकर चलना पड़ता है हमें साथ। और कुल स्कोर देखिए जाकर पहुंच गया यहाँ पर। कुल स्कोर देखिए 85 है। करंजी कालन जाइए टॉस बॉक्स पर। नितिन कालन सर, उम्बाड़े और खिड़काली के बीच में चलिए, अगली टॉस बॉक्स पर चलते हैं। नितिन कालन सर और कमेंट्री बॉक्स पर आएंगे करणजी कालन। देखिए यहाँ पर टारगेट की बात करेंगे। टारगेट देखिए यहाँ पर 86 रनों की टारगेट, एक बहुत बड़ी टारगेट है। और देखते हैं इस टारगेट को कैसे हासिल करते हैं, यहाँ मुश्किल बनता है। चला दोन्ही टीमचे कॅप्टन या, उंबाडे आणि आई गावदेवी ईश्वरी 11 खिडकाली कॅप्टन या लवकर टॉस साठी। काही सन्मान सुद्धा आपण करणार आहोत। दिगंबर पाटील आहेत दातिरुची, त्यांना विनंती असेल या, आपला सन्मान इथे केला जाईल। तर या दिगंबर पाटील जे दातिरुचे, त्यांचा सन्मान केला जाईल। उंबाड्याचे कॅप्टन चला लवकर या। खिडकालीचे कॅप्टन इथे आलेले आहेत ऑलरेडी। उंबाड्याचे कॅप्टन विकास जाधव, त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती आपण पाहतोय एक यशस्वी उद्योजक आणि रॉयल हॉटेलचे मालक संतोष वजे साहेब उपस्थित आहेत। संतोष वजे साहेबांना विनंती होती की या, आपलाही सन्मान केला जाईल मोतीराम दळवी यांच्या शुभ हस्ते। त्यांच्या माध्यमात एक अप्रतिम स्पर्धा तुम्ही पाहिली होती। 40+ चे 32 संघ, पिंपलादेवी चषक मानपाडा, आणि त्या स्पर्धेचे प्रमुख आयोजक संतोष वजे यांचा इथे सत्कार केला होतोय। चला बॅट्समन लगेच पाडवायचे आज। नक्कीच प्रथमेश सजुनी चेंडूची चाचपणी करतायत। त्यानंतर रणजित ठाणगे आमच्या बॅट्समनवरती उपस्थित आहेत, एक चांगले क्रिकेटर मानपाडा 40+ संघाचे, त्यांचे सत्कार केले जाईल इस्फे। रणजित ठाणगे या सीझन मध्ये 40+ मध्ये एक अर्धशतक सुद्धा रणजित ठाणगे यांनी ठोकलेलं आहे उंबाडीच्या स्पर्धेमध्ये। चला खिडकाली आपण पाहिलं तर उंबाडे संघ आपल्याला शेवटचा कॉल असेल, वारंवार सूचना करतोय उंबाडे संघ। त्यानंतर अशोक शेलार आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत माटाडीचे, तर या अशोक शेलार। अशोक शेलार, चला उंबाडी टीमचे कॅप्टन उंबाडे संघ कॅप्टन या लवकर।
तर या संतोष वजे साहेब आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. मॅच 4 ओव्हरची असेल. उंबाडे विरुद्ध खिडकाली. सामना 4 षटकांचा असेल. संतोष वजे साहेबांच्या शुभ हस्ते टॉस केला जाईल. मानपाड्याचे एक यशस्वी उद्योजक. सामना असेल खिडकाली विरुद्ध उंबाडे. सामना 4 षटकांचा असेल आणि यानंतर सामना आपण बघू शकाल दुसऱ्या फेरीतील पहिला सामना. तर टॉस खिडकाली संघ विने. तर महेश टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? क्षेत्ररक्षण. समोर उंबाडे संघ या अगोदर कधी मॅच झाली आहे का या संघावर? भरपूर वेळा झाल्यात आणि कधी अप अँड डाऊन होतच राहतं. महेश 4 ओव्हरची मॅच आहे, किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न असेल? इथे सांगता तर येत नाही, कारण की एक एंड असल्यामुळे हवेचा जो त्याच दिशेने आहे, तर कमीत कमी धावांवर रोखण्याचा प्रयत्न करू. महेश तुमच्या माध्यमातून सुद्धा नगरसेवक चषक स्पर्धा जी पावसामुळे रद्द झाली ती स्पर्धा पुन्हा होणार आहे. मात्र आमदार चषक मोतीराम दळवी आणि त्यांच्या टीमच्या माध्यमातून एकविरा क्रिकेट संघ दातीर आयोजित ही स्पर्धा आयोजित केली. आयोजनाबद्दल काय सांगशील? आयोजन तर मोतीराम दादांनी खूपच चांगला केलेला आहे आणि दादांना धन्यवाद. आणि त्यांनी आम्हाला सहकार्य पण केलं या इथे टुर्नामेंटमध्ये. आणि एक सांगायचं तर आपली टुर्नामेंट जी नगरसेवक चषक राहिली होती ती येत्या 4 तारखेपासून कंटिन्यू होत आहे. तर बेस्ट ऑफ लक महेश. विकास तुलाही शुभेच्छा असेल. टॉस इथे जिंकलाय तो खिडकाली संघाने आणि त्यांनी गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ओल टू कॉमेंट्री बॉक्स. थँक्यू नितीन दादा. वेलकम ऑल ऑफ यू. सर्वांचं स्वागत. डावाला सुरुवात. पहिला चेंडू स्क्वेअर कटचा फटका. लक्ष 86 आहे आणि पहिल्या चेंडूवरती येतो आहे हा चौकार. चौतीसावा क्रमांकाचा फलंदाज आहे ज्याने डावाची सुरुवात चौकाराने केली. 17.20 आस्किंग रन रेट. आघाडीला प्रथमेश पाटील आणि फलंदाज आपण बघतोय नचिकेतने या ठिकाणी सुरुवात केली. शफल झाले ऑन साईडला दिशा देण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी. विकेट किपर आपण बघतो रजनीकांत. पहिल्या डावामध्ये 46 नाबाद जी खेळी आपण बघितली 14 चेंडू आणि 46 धावसंख्येची अफलातून त्या खेळीला उत्तर द्यावं लागेल संदपच्या फलंदाजांना. टार्गेट 86चं. 17.20 आस्किंग रन ठेवलं. आंबेडकर ताडाव्या बॅटने मिड ऑनला. क्षेत्ररक्षका त्या ठिकाणी डायरेक्ट हिट झालंय. अंपायरकडे प्रश्न विचारण्यात आले आणि आता आपण बघू शकाल तर थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आलेला आहे हा डिसिजन ऑन ग्राउंड अंपायरकडून. सॉफ्ट सिग्नल नॉट आउट. अंपायरचा सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी नॉट आउट आहे. थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आलेला आहे डिसिजन. आमचे एक्झिक्युटिव्ह कमिटी मेंबर्स या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतात कंट्रोल रूम मध्ये. आता डिसिजन काय असेल? महत्त्वपूर्ण डिसिजन असेल कारण आघाडीला नचिकेतने सुरुवात केली आहे आणि जिथे एक चांगल्या स्टार्टची गरज देखील आहे ती संदप संघाला. पिंपळादेवी मानपाड्याच्या विरोधात वेताळ स्वामी संदप मध्ये फाईट आपण बघतोय. तिसरा दिवस आणि हा पहिल्या फेरीमधला आजच्या दिवसातला शेवटचा सामना. यानंतर तुम्हाला उंबडे आणि खिडकाळीमध्ये लढत पाहायला मिळेल पुढची. आणि तिसऱ्या सामन्यामध्ये म्हणजेच या अगोदरच्या सामन्यामध्ये रॉयल ग्रुप 11 चेंजगे मडोली बी हे विजयी झालेले आहेत. येस तडंपाचं डिसिजन नॉट आउट. सॉफ्ट सिग्नल या ठिकाणी नक्कीच देण्यात आलं होतं. निरंजन सावंत सर यांच्याकडे नॉट आउट आणि रेफर करण्यात तरी देखील आलं होतं कारण डिसिजन थोडा क्रुशियल होता. कोणत्याही संख्यावरती अन्याय होणार नाही आणि त्या कारणास्तव थर्ड अंपायरकडे रेफर करण्यात आलं. ऑन ग्राउंड अंपायरकडून बचावलेले आहेत ते फलंदाज नचिकेत. धावा आपण बघू शकाल 5 वरती 5 रन्स. राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आहे. स्ट्रायकिंग एंडला लेफ्ट हँडर असतील ते प्रथमेश पाटील नामांकित खेळाडू आणि आता त्यांच्याकडून अपेक्षा या सामन्यामध्ये जास्तीत जास्त असतील. आघाडीलाच येतात. डीपमध्ये आपण बघू शकाल मिड विकेट आणि डीपमध्ये त्यांचे जरी ठेवण्यात आलेले आहे ते लॉंग ऑफ. पहिल्या षटकामध्ये गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात ते रोहित म्हात्रे. पहिल्या षटकामध्ये पिंपळादेवी मानपाडा या धावसंख्येचा आता संरक्षण ते करत असताना आपण बघतोय. ते यावर होतात राऊंड विकेटने लेफ्ट हँडरसाठी रोहित. पहिला चेंडू चांगला फटका स्विच हिटचा. स्वतःला स्विच करण्यात आलं. प्री डिटरमाइंड शॉट पूर्वनिर्धारितपणे हा फटका थर्ड मॅन सीमा पार 4.
दोघंही फलंदाजाने अकाउंट आपण बघितलं त्या ठिकाणी 4ने ओपन करण्यात आलेलं आहे दोघांकडून. नाव आपण बघतोय 9 वरती प्रीडिटर माइंड शॉट. काय या ठिकाणी आत्मविश्वास असेल. ठाणे वर्सेस रायगडमध्ये विश्वजित ठाकूरच्या अगेन्स्ट शाहिद शेखने देखील पहिला चेंडू जो स्विचिटचा लगावला आणि त्यानंतर लागोपाठचे आय थिंक 4 त्याने चौकार लगावले होते. ठाणेने शेवटला झालेला सामना धनेश ट्रॉफीमध्ये जिंकला. पुन्हा एकदा प्रीडेटर माइंड शॉटमध्ये चेंडू पाठीमागे सरसावतो क्षेत्ररक्षक. शर्यत लागले. 2 क्षेत्ररक्षक धावतात पाठीमागे चेंडूच्या. शेवटच्या क्षणाला आतमध्ये ढकलून दिला चेंडूला. थर्डचा कॉल आहे. प्रथमेशने थांबवलं अगोदर परंतु नचिकेतचा कॉल होता आणि त्यांना देखील धावावं लागलं. गुड रनिंग. टाळ्या येतात पॅव्हेलियन मधून कारण वेगाने 3 धावा दोघेही पूर्ण करतात आणि तिहेरी धावसंख्येच्या मदतीनं दुहेरी अंकामध्ये धावफलक पदार्पण करत आहे. 12 वरती 12 रन्स. सप्रा मैदान या क्रीडांगणावरती देखील आपण बघू शकाल उजव्या बाजूला मोठं वटवृक्ष आणि त्या सावलीमध्ये नैसर्गिक सावलीमध्ये बरेचसे प्रेक्षक तुम्हाला पाहायला मिळतात. जेव्हा जेव्हा या क्रीडांगणावरती स्पर्धा होते त्या ठिकाणून मॅचचा आनंद घेत असताना वाऱ्याचा वेग सकाळच्या सत्रापासून शेवटपर्यंत असतो या क्रीडांगणावरती. हवेमध्ये हा चेंडू मिस टायमिंग. डीपमध्ये क्षेत्ररक्षक थांबलेले आहेत. सेकंडचा कॉल असेल आणि 2 धावा या ठिकाणी निश्चितपणे पूर्ण होतील. तो अवधी होता आणि 2 ने धावफलक आपण बघतोय जाऊन पोहोचलेला आहे पुढे ते 14 या आकड्यावरती. षटकाची सांगता पहिल्या 17.20 आस्कर असताना धावफलकावरती आपण बघतोय 14. वेताळ स्वामी संदपची धावसंख्या पाठलाग करत असताना 86चा. सुंदर माहिती आमच्या या स्पर्धेचे ऑफिशियल स्कोरर फडकेपाडाचे अशोकजी पाटील यांच्याकडून देण्यात येते. 950 चेंडू आतापर्यंत टाकण्यात आले ते या स्पर्धेमध्ये एकंदरीत आणि धावसंख्या जर आपण बघितली तर ती 1988 आतापर्यंत या स्पर्धेमध्ये एवढ्या धावा बनवण्यात आलेल्या आहेत. वाराचा प्रचंड वेग या तुम्हाला क्रीडांगणावरती पाहायला मिळतो. फ्लॅग जे आहेत त्यांवरती तुम्हाला नक्कीच समजेल हवा कोणत्या बाजूने या ठिकाणी वाहत आहे. एका साईडने आपण बघू शकाल ही स्पर्धा खेळवण्यात येते. सो आता आपण जर बघितलं वाऱ्याचा वेग जो बेनिफिट आहे फलंदाजी करणाऱ्या संघासाठी गोलंदाजांना आपलं कौशल्य पणाला लावावं लागेल. धावा झालेल्या त्यात 14 धावा बनवायच्या असताना 86 म्हणजे अजूनही आपण बघू शकाल 24 चेंडू उरलेले आहेत आणि समीकरण आहे ते 72 धावसंख्येचं. 72 रिक्वायर्ड रिमेनिंग 24. रजनीकांत गायकवाड ज्यांनी जी खेळी केली 46. अर्धशतक अजूनही एकही फलंदाजाने झळकावले नाही. असं वाटलं की आपल्याला पहिलं अर्धशतक पाहायला मिळेल का. 14 चेंडूंचा सामना केला आणि 46 धावसंख्येची बहारदार आणि उपयुक्त खेळी. पहिला डाव मानपाडाच्या नावावरती नक्कीच राहिला. कुठेतरी मागणे ठरले. संदप संघाचा पहिला गोलंदाज अतुल पाटील एक नामांकित गोलंदाज ज्याच्यावरतीच आक्रमण केलं. 18 धावा त्याच्या पहिल्या षटकामध्ये आला. त्यानंतर प्रथमेश 15, हर्षल पाटील 25. प्रथमेश पाटील पुन्हा एकदा तेव्हा मात्र इकॉनॉमिकल गोलंदाजी धावसंख्येला लगाम दादानी फक्त 7 धावा परंतु शेवटचं षटक हेमंत पाटील त्यामध्ये आल्या 20. 4 षटकांमध्ये धावा दुहेरी अंकामध्ये आल्या आणि त्या देखील जास्तीत जास्त मॅक्झिमम आल्या आणि त्या कारणासह धावा 85 आहेत. 86चा पाठलाग. धावा झालेल्या 14. षटक दुसरं. थोडं स्पीडअप करा मानपाडा. जास्त वेळ आपण घेता फिल्डिंग करणारा संघ. बॉलिंग मार्कवरती तुम्हाला पाहायला मिळतात ते गोलंदाज रोशन ठाकूर. प्रथमेश स्ट्रायकिंग एंडला फ्रॉम द विकेट नेत आहेत. रोशन पहिला चेंडू घेऊन हेलिकॉप्टर गॅप मध्ये हा चेंडू आपण बघतोय आणि रोशन ठाकूरच्या विरोधात ठोकलेला पहिला चौकार. संगीत आपण ऐकलं. लोकनेते दिवा पाटील साहेबांचं जे नवीन विमानतळ सध्या नवी मुंबईला होत आहे आणि निश्चितपणे संपूर्ण भूमिपुत्रांचा
निश्चय आहे, हेतू आहे. या विमानतळाला आपले लोकनेते दिभा पाटील साहेबांचं नावच लागावं आणि हे संगीत आपण ऐकलं परमेश माळी यांनी गायलेलं. प्रथमेशच्या बॅटमधून आलेला चौकार, रोशन ठाकूरचं स्वागत, ठोकलेला हा चौकार पहिला. एज आहे पाठीमागे बिहाइंड द विकेट, शॉट फाईन लेगला, थोडंसं फंबल झालं त्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाकडून. फर्स्ट रन कंप्लीट करण्यात आले. पुन्हा एकदा ते उचलतात चेंडूला. क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले ते राम आणि धावफलक आपण बघू शकाल. एका धावेने पुढे जात असताना 19 रन्स. नाबाद आहे दोघंही. सुरुवात चांगली केली आहे. पहिल्या षटकामध्ये 14 आल्या तर देत असताना आपण बघू शकाल पहिल्या या षटकामध्ये देखील चौकार आलाय, म्हणजे 2 मध्ये 5 उभारण्यात आलेले आहेत. 17.20चा आस्किंग रेट असताना या आस्किंग रेट थोडंसं वाढलंय कारण पहिल्या षटकामध्ये 3 धावा कमी आलेल्या आहेत. धावसंख्या आपण बघतो एकंदरीत 19. ट्रॅक चेंज करतात. राईट हँडरसाठी ओव्हर द विकेटने मिड ऑफ आतमध्ये आहे. पॉवर प्ले सुरू असताना ऑन साईडला 2 आहे, डीप मध्ये लॉंग ऑन आणि मिड विकेट, आणि ऑफ साईडला आपण बघतोय तर एक्स्ट्रा कव्हर आहे. डीप मध्ये शॉर्ट कव्हर सोबत पॉईंट, थर्ड मॅन, फाईन लेग आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेग आतमध्ये. बॅकफूट लावून कट करण्याचा प्रयत्न होता. वेट ट्रान्सफर करण्यात आला होता. नॉन स्ट्रायकिंग एंडला या ठिकाणी फेकी करण्यात आलेली आहे. विकेट महत्वाचे आहे. प्रथमेश पाटील यांची माहिती रजनीकांतला आणि त्या कारणासह वारंवार चेंडू जसा त्यांच्या हातामध्ये येतोय नॉन स्ट्रायकिंग एंडला ते हिट करण्याचा प्रयत्न करतात. बॅकअप देखील आहे मिड ऑफला. शरद त्या ठिकाणी आहेत बॅकिंगसाठी, त्या कारणासह ही रणनीती आपल्याला पाहायला मिळते. फुलर लेन बॅटच्या खालून हा चेंडू आलाय पाठीमागे आणि नंतर फेकी करण्यात आली नॉन स्ट्रायकिंग एंडला. चेंडू निसटला. हिट आता शरद करून करण्यात आलं आणि आणखी एक रन या ठिकाणी आपण बघू शकाल. जिथे एकही नव्हती, सेकंड कंप्लीट करण्यात आले. तिसरीचा कॉल असेल आणि फलंदाज या ठिकाणी बाद होईल तो नचिकेत पाटील. धक्का पहिला. ठाणे रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाजसेवक. ठाणे रायगड जिल्ह्याचा दातिवली गावाचा समाजसेवक. मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक. मोतीराम दलवी या दादानी ठेवलाय आमदार चषक. धावसंख्या आपण बघतोय ते 21 वरती आणि या ठिकाणी गडी पहिला बाद होतो धावचीच्या स्वरूपात. मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेले आहेत. हेमंत पाटील चांगले स्लॉगर आहेत या ठिकाणी आपण बघतोय आणि त्यांना आता मैदानाच्या आतमध्ये लवकरच यावं लागतंय. हा 30वा धावबाद आहे. अर्थातच आपण बघू शकाल तर रनआउटची या स्पर्धेमधली ही 30वी विकेट आपण बघितली. सुंदर माहिती ओन स्वतःच या ठिकाणी आपण बघू शकाल. त्यांचं स्कोर कार्ड आहे आणि 40+ ते ऑफिशियल स्कोरर देखील आहेत आणि रेग्युलर क्रिकेटमध्ये देखील जिथे जिथे मागणी करण्यात येते तिथे ते नक्कीच उपस्थित असतात. या स्पर्धेमध्ये ऑफिशियल स्कोररची भूमिका अशोक पाटील यांच्याकडे आहे. आपल्या सुवर्ण अक्षरामधून आपलं स्कोर कार्ड ते सजवत आहे. खाडी चषकामध्ये देखील महत्त्वाची भूमिका त्यांची असते संपूर्ण खाडी चषकामध्ये. अशा बऱ्याचशा स्पर्धांमध्ये अंदाच्या अंगामध्ये ॲज अ स्कोरर ते आपल्याला पाहायला मिळाले. हेमंत आणि प्रथमेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. नचिकेत जे यंगस्टर होते डावाची सुरुवात त्याने चौकाराने केली, तो माघारी परतला 7 धावसंख्येचं योगदान देऊन. स्ट्रायकिंगला लेफ्ट हँडर आहे आणि बॉलिंग मार्कवरती आपण बघताय गोलंदाज रोशन. हाफ टॅकर ऑन साईडला भिरकावलाय. टायमिंग प्रॉपर आहे आणि सरळ चेंडू आपण बघतोय स्क्वेअर लेगला सीमा पार. हा धमाका आपण बघितला तो प्रथमेशचा धावाचा षटकार. सत्तावीस झालेला आहे 27. अजूनही चेंडू आपण बघितलं तर शिल्लक आहेत ते 2. तयार होत असताना रोशन ऑन साईडला पुन्हा एकदा केस आहेत. आतमधली मोठी कडा घेऊन चालला चेंडू डीप मिड विकेट मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी निमेल उचलतायत आणि यावेळेला फेक करण्यात आली ती स्ट्रायकिंग एंडला. मिळेल फक्त 1 रन. एक रन आणि अर्थातच षटकाचे आपण बघू शकाल तर सांगता झालेले. पॉवर प्ले मध्ये धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 28 धावा. ॲज अ कम्पेअर पहिलं षटक आपण बघितलं, पहिल्या षटकामध्ये 18, दुसऱ्या षटकामध्ये 15 धावा होत्या. त्या एकंदरीत 23 धावा 33 धावा माफ करा. आणि इथे आपण बघू शकाल तर धावा आहेत त्या
28 धावा कम्पेअर करत असताना थोडं स्पीडअप करा. फिल्डिंग करणारा मानपाडा संघ, अंपायरच्या वारंवार सूचना येतात. यानंतर आणखीन आपल्याला 3 सामने या स्पर्धेमधले कव्हर करायचे आहे. 2002 धावा या स्पर्धेमध्ये देखील पूर्ण होत असताना आपण बघतो. एकंदरीत संपूर्ण 3 दिवसांमध्ये आघाडीची जोडी नचिकेत बाज झालेल्या आहेत. प्रथमेश आणि हेमंत या डावाला आपण बघू शकाल तर पुढे नेत असताना अजूनही समीकरण किती असेल. चेंडू शिल्लक आहेत 18 आणि 18 मध्ये अजून आपण बघितलं तर धावसंख्येची गरज असेल. 86चं टार्गेट आहे. झालेल्या आहेत त्या 28 धावा म्हणजे आपण बघू शकाल 58 धावसंख्येची अजूनही गरज आहे. 18 चेंडू 58 धावा आणि दोघंही प्रयत्न नक्कीच करतील. आत्मविश्वास प्रथमेश पाटीलकडे नक्कीच आहे, ज्याने डावाची सुरुवात चौकाराने केली. दुसऱ्या बाजूला हेमंत जे 3ऱ्या क्रमांकावरती आले. एकही चेंडूचा सामना अजूनही त्यांनी केलेला नाहीये. सो पुन्हा एकदा कंटिन्यू करण्यासाठी आलाय गोलंदाज, ज्याने पहिलं षटक हाताळलं तो 3ऱ्या षटकामध्ये रोहित मात्रे. राईट आर्म राऊंड विकेट. शफल झालेत. कमी गतीचा हा चेंडू ऑन ड्राईव्ह करण्यात आला. लॉंग ऑन मध्ये मिसफील्ड आणि ते चेंडू त्यांना भेदून गेला. लॉंग ऑन सीमा पार चौकार. लॉंगॉनला मिसफील्ड झाली. क्षेत्ररक्षक आपण बघितले ते निलेश यांच्याकडून आणि चौकार आणि धावफलक आता आपण बघितलं जाऊन पोहोचलं 32 वरती. धावा येत आहेत. धावसंख्येचा वेग रोखावा लागेल. वाऱ्याचा प्रचंड वेग आहे, तसं धावांचा वेग देखील तुम्ही बघताय. धावफलकावरती 32 वरती पोहोचले धावफलक. फुलर लेंथ स्विच इटचा फटका थर्ड मॅनला जातोय वेगाने. सीमारेषा ओलांडत असताना चेंडू आणखी एक दिमागदार चौकार आणि या चौकाराची धावफलक 36 वरती. 16 चेंडू शिल्लक आणि 16 मध्ये बनवायच्या धावा 50. सोळा चेंडू 50 समीकरण उरलंय आणि आतापर्यंत आपण बघू शकाल धावा झालेल्या त्या 36 धावा. 2 चौका लागोपाठचे येतात आणि आता काउंटर अटॅकला या ठिकाणी सुरुवात करत असताना आपण बघतो प्रथमेश पाटील. वाऱ्याचा वेग लेफ्ट हँडरच्या ऑपोजिटला आहे, तरी आपण बघू शकाल एक षटकार वाऱ्याच्या विरोधात त्यांनी मारलेला आहे स्क्वेअर लेगला आणि प्री डिटरमाइंड हा दुसऱ्यांदा फटका आपल्याला पाहायला मिळाला स्विच इटचा. अगोदर देखील एक चौकार आला होता आणि आता देखील एक चौकार येतोय. हे 2 लागोपाठचे येतात. लॉंगॉनला मिसफील्ड देखील झाली अगोदर. धावसंख्या 36 वरती आहे. 16 मध्ये 50. शफल झाले. चेंडू खाली राहिला थोडासा. अपील करण्यात आली लेग बी 4 साठी. पॉइंट मध्ये चेंडू आपण बघितला ट्रॅव्हल होत असताना लेग बायचा या ठिकाणी इशारा आला आणि एका धावेने धावफलक आपण आता बघतोय जाऊन पोहोचले पुढे ते 37. राईट हँडर साठी ऍडव्हान्टेज आहे. उजवा त्याच्या फलंदाजाला बेनिफिट आहे. वाऱ्याचा प्रचंड वेग त्यांच्या बाजूने आपण बघू शकाल. तर आज दुपारच्या सत्रामध्ये त्यांचं देखील आगमन होते. डीजे मास्टर आहेत, परंतु टी शर्ट जर आपण बघितली तर महाराष्ट्र पोलीसची त्यांनी जर्सी परिधान केलेली आहे. यस, ट्रेनिंग कंप्लीट करून ते आलेले आहेत. धावा धावफलकावरती आपण बघतोय 37 उरलेले आहेत अजूनही. 49 धावा 15 चेंडू. 49 रिक्वायर्ड, रिमेनिंग 15. वेळ जास्त घेतात मानपाडा. वारंवार सूचना येतात, अन्यथा कोणत्या क्षणाला आता आयोजक आपल्याला पेनल्टी इम्प्लिमेंट करू शकतात. 17 मिनिटं आतापर्यंत 15 चेंडू हाताळण्यासाठी आपण खर्च केलेली आहेत. टाइम सेट करण्यात आला. बरोबर पहिला चेंडू या डावाचा 2 वाजता पडलेला आहे. दुसरा डाव 2 वाजता बरोबर सुरू झालेला आहे. शफल झाले. धावेमध्ये मिस टायमिंग. शॉट मिड विकेटला कोणताही क्षेत्ररक्षक नाही. वॅकंट एरियामध्ये चेंडू पडला. डीप मधून येतो आकाश. धावा मिळतील तोपर्यंत 2. फेकी स्ट्रायकिंग एंडला करण्यात आली आहे. उशिराने फेकी केली आणि डायरेक्ट हिटचा प्रयत्न करण्यात आला होता. कदाचित डायरेक्ट हिट झालं असतं तर आणखी रन मिळाली असती. चेंडू डायव्हर्ट झाला असता. डायरेक्ट हिट हुकलं. बॅकिंगला क्षेत्ररक्षक कव्हर करता चेंडूला धावा 2. 39 वरती धावफलक बनवायच्या अजूनही 47. अंपायरचा नो बॉलचा इशारा आलेला आहे. ते फील्ड रेस्ट्रिक्शनमुळे या ठिकाणी आपण बघू शकाल क्षेत्ररक्षणाच्या नियमांचं उल्लंघन केलं त्या कारणास्तव अंपायरचा नो बॉलचा इशारा आला. धावा आपण बघू शकाल या चेंडूवरती मिळतात त्या 3 आणि 3 ने धावफलक जाऊन पोहोचलेला आहे पुढे ते 40 आकड्यावरती. 40 रन्स. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. फ्री टॉन असेल. अंपायर फ्रीट.
सो मुभा फलंदाजासाठी तयार होतात गोलंदाज पुन्हा एकदा रोहित मात्रे. फुलटो साइड लॉफ्ट करण्यात आलाय हेमंत पाटील कडून लॉंग ऑन मध्ये हाताला ब्रश झाला चेंडू निलेशचा आणि पुन्हा एकदा मिसफील्ड फ्री हिट्स वरती आलेला हिट हेमंतचा 6 षटकार. फ्री हिट होता हा चेंडू आणि मुभा फलंदाज जोरदार प्रहार करण्यात आला सरळ बॅटने आणि हा हिट मिळवून देतो हेमंत आणि वेताळ स्वामी. संदपला धावा 6. धावफलक जाऊन पोहोचलेला आहे पुढे 46 वरती बनवायचे अजूनही 40 धावा आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 14. महत्वपूर्ण 2 चेंडू या षटकामधले. ज्या रोहित मात्रेने पहिल्या षटकामध्ये 14 खर्च केला त्या रोहितला पुन्हा 5 रन करण्यात आलं तिसऱ्या षटकामध्ये आणि या षटकामध्ये की आतापर्यंत धावा आपण बघू शकाल तर 18 आलेले आहेत. 18. 2 चेंडू जुनी शिल्लक. ओ यावेळेला शफल झाले होते स्ट्रेट बॅटने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न अवे फ्रॉम द बॉडी राहिला चेंडू शरीरापासून लांब आणि त्याचा फायदा झालाय तो गोलंदाजाला. डॉट बॉल निर्धाव चेंडू 13 मध्ये 40 समीकरण आहे. 40 रिक्वायर्ड रिमेनिंग 13. महत्वपूर्ण चेंडू आणि ते प्रहार करण्याचा प्रयत्न नक्कीच करेल हेमंत. दुसऱ्या बाजूने रोहित मात्रे. खोलवा टप्प्याचा चेंडू लॉफ्टेड डाव लॉंग ऑफ मध्ये गॅप आहे त्या ठिकाणी टप्पा पडलाय डायव्हर्ट झालाय चेंडू आणि क्षेत्ररक्षकाला भेदून त्याचा वाक्या बाहेर सीमा रेषा ओलांडतोय. धावा 4 षटक संपन्न 3 गडी बाद 1 झालाय आणि वेताळ स्वामी संदपची धावसंख्या आपण बघतोय ती सांघिक अर्धशतक 50 धावा धावफलकावरती 36 धावसंख्येची अजूनही गरज या धावामध्ये. चेंडू शिल्लक आहे ते 12. राजू दादा पाटील गाजतोय मैदानावरी आमदार चषक राजू दादा पाटील गाजतोय मैदानावरी मोतीराम दादाने क्रिकेटचं आयोजन केला हो लय भारी सोहम दलवी भाईनी क्रिकेटचं आयोजन केला भारी मोतीराम दादाने क्रिकेटचं आयोजन केला हो लय भारी सोहम दलवी भाईनी क्रिकेटचं आयोजन केला भारी. धावफलक तुम्ही बघितलं तर 50 आकड्यावरती पहिला डाव पाहणं योग्य असेल. पहिल्या डावामध्ये 3 षटकांमध्ये किती होत्या तर त्या 58 धावा होत्या. ॲज अ कम्पेअर 50 वरती पोहोचलेले आहेत 2 षटकांमध्ये. दोन षटकांमध्ये आता हव्या आहेत त्या 36 धावा. 50 धावा झाल्या आहेत 50. पहिल्या षटकामध्ये 14 दुसऱ्या षटकामध्ये देखील 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये 22. हा पहिला चेंडू नो बॉल होता चौकार आला. चौथा चेंडू माफ करा पहिले 2 लागोपाठचे चौकार आले त्यानंतर लेग बायची सिंगल नो +2 6-0-4. सो या षटकामध्ये 22 आलेले आहेत. सो एकंदरीत धावसंख्या आपण बघितली तर ती झालेली आहे 50. 86चं टार्गेट 36 अजूनही बनवायचं आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत ते 12. या षटकामध्ये लेफ्ट हँडर आलेले आहेत. लेफ्ट आर्म सीमर शॉर्ट रन वेगवान गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज शरद मात्रे. क्रिकेट हा खेळच असा आहे मित्रांनो. काही दिवसांअगोदर ज्या प्रल्हादने कालच 6 मध्ये 36 उभारल्या परंतु त्याच खाडी संघाला वाडेगरने 5 षटकांमध्ये 36 उभारू दिल्या नाही. लॉफ्ट करण्यात आला सरळ बॅटने लॉंग ऑनला पॅरल स्ट्रोक सरळ चेंडू त्यांच्या व्यासपीठावरती. हा षटकार आता आलाय. ही धोक्याची घंटा नक्कीच असेल मानपाडासाठी. रोखाव्या लागतील धावा विकेट मिळवावी लागेल कारण दोघे आता आक्रमक होत आहेत. षटकाराला पहिल्या चेंडूवरती जिथे समीकरण 12 मध्ये 36 होतं 11 मध्ये 30. लॉंग ऑनला आपण बघितला षटकार आला
प्रथमेश पाटील आता जे आघाडीला आलेत एका बाजूने तग टोकून बॅटिंग करत आहेत. आक्रमण ऑन साईडला वळवलाय, कॅपमध्ये खेळतात, मिड विकेटमध्ये निमिला त्या ठिकाणी उचलला चेंडूला फेक, फर्स्ट रन कंप्लीट करण्यात आला. सेकंडचा कॉल थोडा उशिराने फेकी आली आहे. गुड फिल्डिंग, एक धाव मिळते आणि एका धावेने धावफलक पुढे जात असताना तुम्ही बघू शकाल. ते अर्थातच 57 वरती उरलेले आहेत 29, चेंडू शिल्लक आहेत 10 मध्ये 29. सामना अजूनही बॅलन्स आहे. कधी कोणत्या क्षणाला हा सामना कोणत्या बाजूने जाईल हे आता आपण सांगू शकत नाहीये, कारण दोघेही सेट झालेले आहेत. आकडे येत असताना प्रथमेश इंडिव्हिज्युअल किती वरती खेळतात तर ते 34 वरती 11 चेंडूंचा सामना करत असताना दुसऱ्या बाजूला 12 वरती खेळतात 4 चेंडूंचा सामना करत असताना. हेमंत पाटील सध्या स्ट्रायकिंग एंडला. सफल झाले, लॉफ करण्यात आला, चांगला फटका, हा भरपूर उंच आणि तितकाच लांब पल्ल्याचा हा भव्य षटकार. हातामध्ये चेंडू सोपवला झाला कॅप्टन कडून आणि त्याच्याच वरती आक्रमण. अगोदर प्रथमेश, यावेळेला हेमंत. 3 मध्ये धावा येतात, त्या 13 धावफलक जाऊन पोहोचलं 63 वरती. सामन्यामध्ये 9 चेंडूंचा खेळ शिल्लक आणि 9 मध्ये बनवायच्या धावा 23. 23 अजूनही बनवायच्या आहेत. जरी 85 या ठिकाणी बनवल्या असल्या तरी आता सेफ नाहीयेत, संघर्ष करावा लागेल. इंडिव्हिज्युअल 34 वरती खेळतात प्रथमेश, दुसऱ्या बाजूने 18 वरती खेळत असताना आपण बघतोय 5 चेंडूंमध्ये अवघ्या हेमंत पाटील. 9 चेंडू 23 समीकरण आहे. क्रिकेटमध्ये कोणतीही धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देऊ शकत नाही. ज्या खार्डीने काल एका षटकामध्ये 36 उभारल्या त्यांना 5 षटकांमध्ये 36 झाल्याने ऑन साइडला पुन्हा एकदा प्रहार जोरदार. स्क्वेअर लेग मध्ये हा चेंडू चाललाय तो सीमा रेषेच्या बाहेर. आणखी एक दिमागदार षटकार आणि या षटकाराने धावफलक जाऊन पोहोचलं 69 वरती आणि सामन्यामधलं समीकरण 17ची गरज 8 चेंडूंमध्ये. ट्रॅक चेंज करण्यास या ठिकाणी भाग पाडलंय शरदला. 2 चेंडू अर्थातच 8 चेंडू 17. पुन्हा एकदा लॉफ्ट करण्यात आलाय हवामध्ये हा चेंडू. मिस टायमिंग की प्रॉपर काऊ कॉर्नर मध्ये शरद त्या ठिकाणी जजमेंट त्याचं चुकलं. अगोदरच आपण बघू शकाल निलेश होते त्या ठिकाणी आणि आपण बघितलं तर आता ही कॅच ड्रॉप करण्यात आली. या क्षणाला तुम्ही कॅचेस ड्रॉप करू शकत नाही, भरपूर महागात ठरतील. कारण जर हेमंतने आक्रमण केले, धावा आतापर्यंत 24 उभारलेल्या आहेत, आता 26 झाल्या त्याला या ठिकाणी जीवदान आणि समीकरण 15 7 चेंडूंमध्ये. पुन्हा लॉफ्ट करण्यात आलाय, पुन्हा मिस टायमिंग. आता ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनला आकाश त्या ठिकाणी पाहायला मिळतोय, त्याचं जजमेंट देखील चुकलं. आकाशामधून आलेला चेंडू आकाशला त्या ठिकाणी झेलता आला नाही आणि इथे आपण बघतोय सेकंड रन पूर्ण करण्यात आले. थर्डचा कॉल आहे. प्रथमेश अगोदर थांबलाय, हेमंत पोहोचला, प्रथमेशला पोहोचावं लागेल, पोहोचू शकला त्या ठिकाणी नाही. अंपायर्स पोहोचलेले आहेत, फलंदाज बाद आहे त्या ठिकाणी. खरं तर कॉल नव्हता, परंतु अगोदर डेंजर एंडला हेमंत धावले, नॉन स्ट्राइक एंडला फेकी आली होती, ते पोहोचले, परंतु प्रथमेश थोडा उशिराने धावला आणि त्या कारणास्तव त्या ठिकाणी बास झाला. एक चांगली इनिंग जी उपयुक्त होती, कारण 86चा पाठलाग करत होते. 11 चेंडूंमध्ये 34 धावसंख्येचं भारदार योगदान प्रथमेश पाटील. दुसरा धक्का संदपला बसलाय आणि या सामन्यामधलं समीकरण 6 मध्ये 13 बनवायचे आहेत. विकेट पहिल्या डावामध्ये आपण बघितले तर ते 3 गडी बाद झाले होते आणि इथे आतापर्यंत वेताळ स्वामी संदपचे 2 गडी बाद आहेत. त्या ठिकाणी आपण बघू शकाल तर पहिल्या डावामध्ये 3, आतापर्यंत संदपचे 2. विकेटला भरपूर महत्व आहे या स्पर्धेमध्ये. 86चं टार्गेट असताना धावा झालेल्या धावफलकावरती आपण बघतोय त्या 73 धावा
गरज आहे अजूनही 13 धावसंख्येची. हेमंत ज्याने आतापर्यंत या सामन्यामध्ये इनिंग त्याची आपण बघितली तर ती 28 धावसंख्येची. तो मैदानाच्या आतमध्ये अजूनही असेल स्ट्रायकिंग एंडला. आणि नवीन फलंदाज 4थ्या क्रमांकावरती आला आहे तो अतुल पाटील. निर्णायक षटकामध्ये चेंडू आपण बघतोय गोलंदाज निमिलच्या हातामध्ये. निमिल एक चांगला पॉवर हिटर आहे आणि त्याच्या हातामध्ये आता चेंडू त्याला गोलंदाजी करावी लागते. तर समोर संदपचा हा पॉवर हिटर आपण बघतोय हेमंत पाटील. 6-13 राऊंड विकेटने पहिला चेंडू थांबलाय. प्रहार जोरदार आहे आणि धावा देखील मिळतील त्या 6 षटकार. ते 13चं समीकरण असताना पहिल्या 3 चेंडूंमध्ये आलेले कधीही मोठे फटके मागात नक्कीच ठरतात. आणि इथे पहिल्या चेंडूवरती आलेला षटकार धावफलक आपण बघू शकाल जाऊन पोहोचलं ते 79 वरती. गरज आहे ती 7 धावसंख्येची. आडवा बाटे पुन्हा एकदा केसला टॅप झाला. चेंडू थोडे लेट खेळलेत. ऑर्थोडॉक्स लॉंगर मध्ये निलेशच्या हातामध्ये हा चेंडू फेकी करण्यात आले. ती स्ट्रायकिंग एंडला एका धावेवरती थांबलेले आहेत कारण आता रिक्स नको आहे. सामना कुठे कवण्यात त्यांनी खेचलेला आहे आणि ते आपण बघू शकाल. खिडकाय आपलं क्षेत्ररक्षण आहे. टॉस त्यांच्या कॅप्टनने जिंकला. फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला. सो व्यासपीठाच्या समोर आपले कॅप्टन आपल्या ठिकाणी इन्व्हाइट करतात. खिडकाळी आणि उंबरडे आपण दोन्ही संघ तयार राहा. यानंतरच्या सामन्यामध्ये तुम्हाला ते पाहायला मिळतील. 4 चेंडू 6चं समीकरण आहे. विकेटच्या आधारावरती या ठिकाणी 5 धावा पुरेशा आहेत कारण पहिल्या डावामध्ये 3 गडी बाद होते. इथे आतापर्यंत 2. राऊंड विकेट निमिल अतुल पाटीलच्या विरोधात. 4 चेंडू 6. ऑन साइडला लॉफ्ट केला. भरपूर उंचदार चेंडू पाहायला मिळतो आणि एलिव्हेशन कितपत सीमा पार षटकाराने हा डाव संपला. 4.3 ओव्हर मध्ये हा सामना 8 गडी राखून जिंकलेला तो वेताळ स्वामी संदपने 86चा यशस्वी पाठलाग. जेव्हा चेंडू चेक करण्यासाठी आले होते प्रथमेश आत्मविश्वास त्यांनी तेव्हाच दाखवला होता की या धावा आम्ही चेस करू आणि ते करून दाखवलं त्यांनी. हार्दिक हार्दिक अभिनंदन. नक्कीच कारण की रोंजनच्या स्पर्धेमध्ये याच संदप संघाने 5 षटकामध्ये ओडाफोल वाहाल या संघाच्या विरुद्ध 119 धावा कुठल्या होत्या. त्यामुळे त्यांच्यासाठी 83 जास्त नव्हत्या आणि 80 धावा या मैदानात ऑलरेडी चेस झालेल्या आहेत. 86